राम खाडे, माजी चेअरमन लाखेवाडी विविध कार्यकारी सोसायटी लाखेवाडी समक्ष लाईव्ह येऊन मुलाखत देतो की आमच्या गावचे सुपुत्र श्री दिलीप पोपट ढोले हे 2020 ते 2023च्या कालखंडामध्ये मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आयुक्त पदावर कार्यरत होते। आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांचे 2 सहकारी उपायुक्त व एक नगररचनाकार अशा चौघाच्या संगनमताने त्यांनी मीरा भाईंदरच्या महापालिकेच्या मालकीची काही जमीन बांधकाम टेंडर बस खरेदी 19-20च्या कोविडमध्ये जवळजवळ 100 कोटीचा घोटाळा केला असल्याबाबतची तक्रार विद्यमान आमदार मीरा भाईंदरचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्र्याकडे लेखी स्वरूपामध्ये पुराव्यानिशी तक्रार केलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने गेल्या उन्हाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न करून या प्रश्नावर फार मोठा आवाज उठवला गेला विधानसभेमध्ये आणि त्या प्रश्नाची दखल घेऊन माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री फडणवीस साहेब यांनी मुंबईचे राज्याचे पोलीस महासंचालक यांना ACB मार्फत ACB म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी मुंबई यांची खुली चौकशी करण्याचे या चौघांची खुली चौकशी करण्याचे आदेश पारित केले। त्या आदेशाच्या अनुषंगाने काल 4 मे 2025 रोजी राज्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी मुंबई यांनी माननीय आमदार श्री नरेंद्र यश मेहता यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर त्यांच्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने एक पत्र पारित केलेले आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पुराव्यानिशी 16/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण नावडकर यांच्या समक्ष हजर राहण्याबाबतचं पत्रव्यवहार केलेला आहे। ते हे पत्र दिसत नाही ते हे पत्र आहे। आता या पत्राच्या अनुषंगाने चौकशी झाल्यानंतर निश्चित खात्री आहे की या लोकांनी फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। नरेंद्र मेहता साहेबांनी आमदार पदावर नसताना मीरा भाईंदरमध्ये या आयुक्ताच्या दिलीप ढोले यांच्या विरोधात कायमस्वरूपी फार मोठा भ्रष्टाचार, माझ्या मते तर दिलीप ढोले सारखा भ्रष्टाचारी अधिकारी देशात यांच्यासारखा दुसरा कोणीही नसेल, इतका मोठा त्यांनी भ्रष्टाचार केला आणि त्या भ्रष्टाचारातूनच त्यांनी फार मोठी या ठिकाणी एक संस्था शिक्षण संस्था जय भवानीगड विकास प्रतिष्ठान या नावाने उभी केलेली आहे आणि त्या संस्थेच्या इमारतीचे बांधकाम गेल्या 19 सालापासून आतापर्यंत एक दिवसही बंद नाही, कायम बांधकाम चालू आहे। म्हणजे त्या इमारती किती मोठ्या असतील तर त्याचा हिशोबही करता येणार नाही इतक्या। एक 2 नोकरदार नवरा बायको नोकरीला आहेत आणि 2 नोकरदार एवढा मोठा पसारा उभा करू शकत नाहीत सगळे। एवढा मोठा पसारा उभा करू शकत नाहीत, ही जनता बघते उघड्या डोळ्याने। जनतेला हे सहन होत नाही, हा जनतेचाच पैसा लुबाडणूक केली जाते। अशा अनेक तक्रारी या ढोलेंच्या विरोधात झाल्यानंतर ढोलेंचं डिमोशन करून ढोलेंना माननीय नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी त्यांना ते मीरा भाईंदरच्या आयुक्त पदावरून पायउतार करून 4 ते 5 महिने अतिरिक्त ठेवलं होतं आणि 4 ते 5 महिन्यांनी पुन्हा त्यांची म्हाडाच्या
सहसंचालकपदी नेमणूक केली. परंतु गेल्या 24च्या विधानसभेच्या नंतर माननीय फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर 2 डिसेंबरला त्यांनी सूत्र हातात घेतली आणि 6 डिसेंबरला ढोले यांना त्या सहसंचालक पदावरून पायउतार करून आज तागायत ते अतिरिक्तच आहेत आणि अतिरिक्त असताना त्यांची ही खुली चौकशी सुरू झालेली आहे. याचाच अर्थ ते पुन्हा आणखी पदावर कुठंतरी रुजू होतील याची फार कमी शक्यता वाटते. पुन्हा आता त्यांनी नोकरीचा विषय घेणे नाही, कारण का आता हे याच्यामध्ये निश्चित आरोपी ठरणार आहेत आणि आरोपी ठरून त्यांनी एकच भ्रष्टाचार केला ना. या लाखेवाडी गावामध्ये भवानी माता मंदिराच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 5.5 कोटीचा निधी एक शेख म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट देऊन तो निधी इथं आणला आणि त्या कामाची चौकशी वनविभागाच्या जमिनीमध्ये ते काम चालू होतं. भवानी माता मंदिर हे ट्रस्टी नाही किंवा त्या भवानी माता मंदिराला स्वतःच्या मालकीची कसलीही शून्य प्रॉपर्टी आहे, एक नया पैशाची प्रॉपर्टी नाही. ते भवानी मातेचं मंदिरच वन विभागाच्या जमिनीमध्ये पूर्वीच्या लोकांनी हेमाडपंथी बांधलेलं आहे आणि त्याची डागडुजी करून त्यांनी आता फार मोठं केलेलं आहे. त्या 5.5 कोटीचा बी असाच भ्रष्टाचारच त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 1 कोटीचं सुद्धा काम नाही. समोरच पाण्याची टाकी दिसते, ते बघा तुम्ही, घ्या काढून पाण्याची टाकी. त्या अपूर्ण अवस्थेत काम आहे. त्याच्यावर वन विभागाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्याची कॉपी आहे आपल्याकडे आता सध्या लगेच उपलब्ध आहे. हो आहे. तर त्याच्यावर वन विभागाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये 2 कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी अरेस्ट होऊन त्यांचं काही साहित्य मिक्सर सिमेंट कालवण्याचा मिक्सर आणि पाणी वापरासाठीचा एक टँकर होता, तो टँकर असं वन विभागाने जप्त केलेलं आहे. आणि ती दोन्ही वाहनं आता सध्या सुद्धा इंदापूरच्या वन परिक्षेत्र कार्यालयाच्या समोर उभी आहेत. ही कारवाई कधी झाली साधारण? 2019 मध्ये. 2019 मध्ये ही कारवाई झाली होती आणि 2019 मध्ये हे काम बंद पडलेलं आहे अर्धवट अवस्थेमध्ये. परंतु याचं पूर्ण पेमेंट उचलून याच्यामध्ये श्री दिलीप ढोले यांनी भ्रष्टाचारच केलेला आहे. कितीतरी अंदाजे किती पेमेंट उचललंय? 5.5 कोटी पेमेंट होतं. 5.5 हो, 5.5 पाण्याची टाकी बांधली आणि थोडंसं कंपाऊंड पण अर्धवट अवस्थेमध्ये आहे. 2-5 लाखाचं काम करून आपलं बाकी सगळं काम म्हणजे बाकी सगळं काम केलेलंच नाही, काम न करता पैसे उचललेले आहे. 5.5 कोटी केवळ आणि केवळ त्या कालखंडामध्ये पदाचा गैरवापर करून ते नामदार एकनाथरावजी शिंदे यांचे खाजगी सचिव होते आणि त्या पदाचा दुरुपयोग करून हे सगळ्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवून हे सगळं काम, भ्रष्टाचाराचं काम त्यांनी आतापर्यंत रेटून आणलेलं आहे. शिवाय लाखेवाडीमध्ये राखीव वन विभागाची 91 एकर 24 गुंठ जमीन आहे आणि त्या राखीव वन विभागातल्या 91 एकर 24 गुंठे जमिनीपैकी महाराष्ट्र शासनाने 1976 साली 9 भूमिहीन लाभार्थ्यांना 5-5 एकर प्रमाणे 45 एकर क्षेत्र नवीन शर्तीवर वाटप केलेलं होतं, विना हस्तांतर तत्वावर. असं असताना श्री ढोले यांनी स्वतःच्या खाजगी सचिव पदाचा दुरुपयोग करून त्या क्षेत्रापैकी 4 ते 5 लाभार्थींकडून ती जमीन खरेदी खताने घोटाळा करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून 1930 सालचं ब्रिटिश सरकारचं एक राजपत्र गॅझेट हे सत्य असल्याचं भासवून या जमिनी निर्वनीकरण करण्यात, या 91 एकर 24 गुंठ जमीन निर्वनीकरण करण्यासाठीचं गॅझेट उपवनसंरक्षक पुणे, तत्कालीन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्याकडे सादर केलं. त्यांनाही काही त्यापोटी रक्कम देऊन देवाणघेवाण करून ती जमीन
निर्वनीकरण केली आणि निर्वनीकरण केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव टाकून तिचा भोगवटा वर्ग 2चा भोगवटा वर्ग 1 करून या जमिनी खरेदी खताने ताब्यात घेतलेल्या आहेत. आता या अशा ज्या काही जमिनी देशामध्ये ज्या ज्या राज्यांनी वाटप केल्या होत्या त्या सर्व जमिनी परत घ्यायच्या आणि त्या वनाला द्यायच्या असा 14 मेला आदेश झालेला आहे. आणि असा आदेश झालेला असताना सुद्धा की बाबा याच्यामध्ये गैरजंगल कुणीही करायचं नाही, गैरजंगलासाठी या जमिनीचा वापर करायचा नाही असं स्पष्ट मत चीफ जस्टिस गवई साहेबांनी नोंदवलेलं आहे. असं असताना आज रोजी आत्ता सध्या जर जाऊन पाहिलं तर त्यांनी भवानी टेकडीच्या पाठीमागच्या क्षेत्रामध्ये एक 7 ते 8 एकर क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट करून त्याच्यामध्ये बेड सोडून ड्रीप हातरून काही क्षेत्रामध्ये मल्चिंग पेपरच्या हातरायचं काम आत्तासुद्धा रिटून चालू आहे. म्हणजे या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सुद्धा अवमानच करतात की असला कसला म्हणजे दांडगा हे आहे त्यांना वशिला आहे. कुणाचा वशिला आहे नेमका, कुणाचा आशीर्वाद आहे, कुणाचा वरदहस्त आहे, कुठल्या राजकीय नेत्याचा वारंवार हा असं जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. किंवा एवढा मोठा आदेश होऊन देशाला अख्ख्या माहीत आहे हा आदेश सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना हा माणूस अजून सुद्धा ती जमीन गैरजंगलासाठीच कशी काय वापरतोय. म्हणजे सुप्रीम कोर्टात ज्याला चॅलेंज दिल्यासारखंच होते ना. हा सुप्रीम कोर्टाला चॅलेंज दिल्यासारखंच होते. म्हणजे हे सुप्रीम कोर्टापेक्षाही मोठे झाले. म्हणजे जिथं जाईल तिथं भ्रष्टाचार करण्याशिवाय यांची प्रवृत्ती नाही. तरी माझी एकच सरकारला शासनाला विनंती आहे की त्वरित या गुन्ह्यामध्ये या भ्रष्टाचारामध्ये आणि या वन विभागाच्या जमिनीमध्ये ज्यांचा हात आहे त्यांच्या फॅमिलीतला त्यांच्या कुटुंबातला मग त्यांचे भाऊ असतील श्रीमंत पोपट डोले, त्यांची आई असेल सुशीला पोपट डोले, ते स्वतः दिलीप पोपट डोले, त्यांची बायको सुजाता दिलीप डोले, मुलगा हर्षवर्धन दिलीप डोले आणि ऋषिकेश श्रीमंत डोले या लोकांच्या नावावर या जमिनी आहेत. तर या लोकांवर त्वरित जुन्नरमध्ये अशीच केस झाली होती, तिथं गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच स्वरूपाचा गुन्हा दाखल होण्यासाठी डिसेंबर 24 पासून मी स्वतः पाठपुरावा करतोय उपवन संरक्षकाकडे. अशा 3 पत्राच्या पोचेस आहेत माझ्याकडे. 3 पत्र दिलेत मी की बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून. तरी माझी एकच विनंती वन विभागाच्या मुख्य वन संरक्षकाला व राज्याच्या मुख्य सचिवाला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना राहील की या लोकांकडून या जमिनी त्वरित परत करून वन विभागाला जशाच्या तशा पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी परत कराव्यात. आणि यांनी शासनाची फसवणूक केली म्हणून आणि डुप्लिकेट रेकॉर्ड बनवलं. जे गॅजेट आहे ते गॅजेटची परिस्थिती अशी आहे की 1930 सालचं गॅजेट हे टंकलिखित असणं अपेक्षित होतं. बरोबर आहे. परंतु ते मुद्रित आहे, टायपिंग केलेला. हा मुद्रित टायपिंग आहे. त्याच्यामुळे हे शंकेला अधिक वाव फुटतोय की बाबा हे नक्कीच खोटं आहे आणि हे मुख्य वनसंरक्षकांनी खोटं ठरवले आणि त्याला सुप्रीम न्यायालयाने दुजोरा दिलेला आहे. एवढं असताना सुद्धा अजून या जमिनीमध्ये निर्जंगल म्हणजे गैरजंगलासाठीच्या वापरासाठी यांचा धडाका चालूच आहे. म्हणून यांना त्वरित यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना गजाआड करावं एवढंच या निमित्ताने मी मुलाखत देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.